आज तारीख आहे 4 जून 2025 आणि आपण आलो आहे आता आपल्या दाभोळे साईटवर। तर बाळूमामांचं मंदिर सोडल्यानंतर हा जो बजाज शोरूम आहे त्याच्या पुढेच उजव्या बाजूला ही आपली साईट आहे नवीन। नमस्कार मित्रांनो, सुवर्ण कोकण ब्लॉगच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आशिष टाटळकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर माऊली डेव्हलपर्स देवगडच्या माध्यमातून आपण जे घर बांधकाम करतो तर ते आपल्या सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। आपण कोणत्या प्रकारे बांधकाम करतो, त्यामध्ये कोणकोणतं मटेरियल वापरतो याचे सर्व व्हिडिओज आपले असतात। तर त्याची एक प्लेलिस्ट आहे बनवलेली, तर ती चेक करा। आणि जर तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घर बांधकाम करायचं असेल तर माऊली डेव्हलपर्स देवगडला नक्की संपर्क करा। आम्ही आमचे संपर्क क्रमांक स्क्रीनवर दिलेले आहेत। तर या भागात आपण हे जे पाठीमागे घर बांधलं आहे जे नांदगाव देवगड रोडवर दाभोळे तिट्याच्या जवळ आहे, तर या संपूर्ण घराची माहिती घेणार आहोत। तर यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि सिंधुदुर्गात घर बांधकामासाठी माऊली डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा। मित्रांनो, समोर जे तुम्ही बघताय ते आहे लोड बेरिंग घर। तर सुंदर असं G+1 मध्ये या ठिकाणी हा बंगलो आहे। साधं सिंपल स्ट्रक्चर आहे, त्याच्यानंतर आपण सिंपल देखील त्याला डिझाईन करून त्याला लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे। पेंटिंगचे जे स्ट्रक्चर आहेत, टेक्स्चर आहेत, तर ते देखील एकदम पूर्ण सिंपलमध्ये लाईट शेडमध्ये या ठिकाणी केलेलं आहे। तर खूप सुंदर असं हे घर आहे, तुम्हाला नक्की आवडेल। तर आपण आता सुरुवातीपासून प्रत्येक गोष्टींची माहिती घेणार आहोत। मित्रांनो, हे जे घर आहे त्याची साईज आहे 28 फूट याची रुंदी आहे आणि 32 फूट आहे लांबी। तर एकूण जो ग्राउंड फ्लोअर आहे आपला तो 930 स्क्वेअर फीट आहे आणि जे तुम्ही फर्स्ट फ्लोअरवरती बांधकाम बघताय तर ते आहे 21 फूट बाय 28 फूट आणि त्याचा एरिया होतो आहे 692 स्क्वेअर फीट। तर एकूण 1623 स्क्वेअर फीटचा हा संपूर्ण बंगलो आहे। तर ही आहे मित्रांनो ह्या घराची समोरील बाजू आणि या समोरील बाजूला देखील आपण पॅरापेटला सिंपल अशी डिझाईन केलेली आहे। प्लस किचनची जी आपली वॉल आहे त्याला देखील एक टेक्स्चर केलेलं आहे आणि व्हरांडा जो आहे आपला तो 7 फूट उंचीवर आहे आणि त्याला 2 आपण कॉलम या ठिकाणी सपोर्टसाठी प्रोव्हाइड केले आहेत। त्याला देखील आपण प्लास्टरमध्ये डिझाईन केलेली आहे। प्लस या ठिकाणी समोर पायऱ्या आहेत आणि त्याला साईड रेलिंग ते देखील GI स्ट्रक्चरमध्ये आपण केलेलं आहे आणि व्हरांडा सिक्युअर राहावा म्हणून या ठिकाणी आपण ग्रिल वर्क देखील केलेलं आहे। या घराच्या चौथऱ्याची उंची बघायला गेली तर ही एकूण 3 फूट आहे। त्यामध्ये तुम्हाला 2.5 फुटाचं बांधकाम आणि 6 इंचाचं या ठिकाणी प्लिन बीम देखील RCC आपण प्रोव्हाइड करतो। त्यानंतर या ठिकाणी जो आपल्या चौथऱ्याच्या बाजूचा पोर्शन आहे तर तिथे देखील आपण या ठिकाणी कॉन्क्रीट केलेलं आहे। किचनची जी समोरची भिंत आहे त्याला देखील आपण 3 साईडने छज्जा, त्यानंतर सेफ्टी ग्रिल आणि स्लायडिंग आपण विंडो या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत। तर आता आपण प्रवेश करूया व्हरांड्यामध्ये। या ठिकाणी या 4 पायऱ्या आहेत त्याला आपण ग्रॅनाइट फ्लोरिंग आणि टाईल्स देखील लावलेले आहेत आणि हा संपूर्ण जो व्हरांडा आहे तो 10 बाय 8 फुटाचा आहे। 10 फूट लांबी आणि 8 फूट रुंदी असा हा प्रशस्त व्हरांडा आहे। त्यानंतर ह्या व्हरांड्याच्या सर्व भिंती आहेत समोरील तर त्याला आपण टाईल्स लावलेले आहेत आणि या टाईल्स आहेत ते मालक त्यांना आवडतील ते टाईल्स सिलेक्शन करतात, अगदी या वॉल टाईल्स देखील आणि फ्लोरिंग टाईल्स देखील। त्यानंतर या ठिकाणी आहे आपला मुख्य दरवाजा जो की सागवानीमध्ये आहे, 4 फूट रुंदीला आहे आणि 7 फूट उंचीला आहे। सोबत या ठिकाणी एक छोटी खिडकी देखील या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत आणि ही समोरील बाजू असल्यामुळे या ठिकाणी मालकांना हे ग्रॅनाइटमध्ये फ्रेमिंग पाहिजे होतं तर ते देखील आपण इथे प्रोव्हाइड केलेलं आहे। बाहेर आपण एक डोअर बेल, त्याच्यानंतर इतर जे लाईट्स आहेत तर त्याच्यासाठीचे स्विच प्रोव्हाइड केलेले आहेत आणि या ठिकाणी असणार आहे आपला मीटर इलेक्ट्रिकलचा आणि हा आहे असा संपूर्ण व्हरांडा आणि समोरून तुम्हाला या ठिकाणी असा समोरचा व्ह्यू या ठिकाणी दिसतोय। तर हे थोडंसं क्लिनिंग आता बाकी आहे ना, क्लिनिंगचं काम या ठिकाणी सुरू आहे। 2 दिवसापूर्वीच या साईडचं काम पूर्ण झाले। तर आता आपण प्रवेश करूया आतमध्ये। हा जो आपला समोरील डोअर आहे तर याला जी डिझाईन आहे तर ते मालक सिलेक्ट करतात, त्यानुसार आपण त्यांना जे पाहिजे ती डिझाईन आपण प्रोव्हाइड करतो। सागवानीमध्ये हा संपूर्ण डोअर येतो आणि त्याला विथ पॉलिश वगैरे सर्व इन्क्लुडिंग, त्याच्यानंतर हे जे कडी वगैरे आहेत, हँडल आहेत, कडी आहेत, स्टॉपर आहेत, हे सर्व आपल्या इस्टिमेटमध्येच इन्क्लुडिंग असतं। तर चला आता आपण घरामध्ये प्रवेश करूया। व्हरांड्यामधून आतमध्ये आल्यानंतर हा प्रशस्त असा या ठिकाणी हॉल आहे। तर 14 फूट लांबी आणि 13 फूट रुंदी असा हा प्रशस्त हॉल या ठिकाणी आपण बनवलेला आहे। हॉलला लादी बघायला गेले तर आपण 2x2च्या विक्टरफाईड डबल चार्जमध्ये लादी लावलेल्या आहेत। सोबत या ठिकाणी प्लास्टर त्याच्यानंतर पेंटिंग सर्व झालेलं आहे।
आणि ह्या ज्या आपल्या स्लायडिंग विंडो आहेत तर ही देखील आपण हॉलला प्रशस्त अशी 6 फूट बाय 5 फुटाची खिडकी या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर लाईट्स बघायला गेली तर या ठिकाणी कन्सिल्ड वायरिंग आपण हॉलमध्ये केलेलं आहे आणि त्यासाठीचे सर्व जे लाईट्स वगैरे आहेत त्याच्यानंतर जे स्विच आहेत त्याचं काम देखील झालेलं आहे. ह्या हॉलला आपण वॉलपुट्टी केलेली नाही आहे, तर त्यामुळे प्लास्टरवर डायरेक्ट प्रायमर आणि डबल कोट पेंट या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे आपण. सोबत या ठिकाणी स्लायडिंग देखील आहेत. तर ह्या आपल्या स्लायडिंग आहेत ह्या ॲनोडाईजमध्ये आहेत आणि या ठिकाणी विंडोची साईज मोठी असल्यामुळे आपण 4 ट्रॅक स्लायडिंग यूज केलेले आहे. त्यामध्ये तुम्हाला ग्लास पॅनल विथ या ठिकाणी जी आपली ही मस्किटो नेट असतं तर ती देखील आपण जाळी या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. हॉलच्या बाजूलाच या ठिकाणी आहे देवखोली, जी वास्तुशास्त्राप्रमाणे ईशान्य बाजूला आहे आणि याची साईज आहे 4 बाय 4 फूट. लाईट्स, एक छोटीशी विंडो, त्याचसोबत या ठिकाणी 10 फुटापर्यंत आपण संपूर्ण सर्व बाजूने या ठिकाणी टाईल्स लावलेले आहेत. हे सर्व टाईल्स सिलेक्शन आहेत ते मालक करतात. अगदी जे आपलं ग्रॅनाईट आहे तर ते देखील मालक सिलेक्शन करतात. ही जी ग्लासचा पॅटर्न आहे स्लायडिंगचा तर तो देखील मालकच सिलेक्ट करतात. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही या ठिकाणी हे सर्व सिलेक्शन करू शकता. देवाचा जो डोअर आहे तर तो अजून लावलेला नाही आहे, तर अजून सिलेक्शन त्याचं बाकी आहे. शक्यतो हा लाकडामध्येच आहे, म्हणजे फणसाचा बनवण्याचा विचार चालू आहे, पण ती डिझाईन अजून त्यांची फायनल होत नाही आहे. की काही जण काय करतात, या ठिकाणी जी देवाची खोलीचा डोअर असतो तर त्याला वरून जे आपले स्टील पाईप वगैरे असतात त्या ठिकाणी ओपन ठेवतात. काही जण असतात ते पूर्ण या ठिकाणी पॅक करतात. तर आता तो अजून सिलेक्शन बाकी आहे, त्यामुळे या ठिकाणी याच फक्त एक डोअर लावायचं काम बाकी आहे. त्यानंतर इकडे बाजूलाच किचन आहे. तर ही आहे आग्नेय बाजू आणि आग्नेय बाजूला यांनी या ठिकाणी किचन ठेवलेलं आहे. किचनचं बघायला गेलं तर जो आपला ओटा पोर्शन आहे त्या ठिकाणी आपण पूर्ण 10 फूट उंचीपर्यंत या ठिकाणी टाईल्स लावलेले आहेत आणि त्यानंतर हा जो ओटा आहे तर तो देखील आपण या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. यामध्ये कडप्पाचं फ्रेमिंग येतं आणि त्यानंतर ग्रॅनाईटच्या या ठिकाणी फ्लोरिंग येतं. सोबत किचनच्या ज्या विंडो असतात त्या आपल्या उंचीला कमी असतात. रेग्युलर आपल्या खिडक्या असतात त्या 4 फूट उंचीच्या असतात. फक्त किचनच्या आपण ज्या खिडक्या आहेत त्या 8 इंच वरती ठेवतो, म्हणजे 3 फूट 4 इंच समथिंग ही आपल्याला हाईट या ठिकाणी मिळते. त्यानंतर किचनच्या ठिकाणी कॉर्नरला सिंक देखील बसवलेला आहे. सोबत एक आपला जे टाकीच्या कनेक्शनचा पाईप आहे आणि एक जो आपला नळ आहे तो टाकीचा कनेक्शन आहे आणि दुसरा जो नळ आहे तो आपला जे पाणी भरण्यासाठी विहिरीवरून किंवा पंप थ्रू जे पाणी येणार आहे तर त्याच्यासाठीचं एक कनेक्शन या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे सर्व आता चेकिंग झालेलं आहे. तर हा जो नळ आहे हा मला वाटतं पाण्याच्या पाणी भरण्याचा नळ आहे आणि हा आहे टाकीचं कनेक्शन जे तुम्हाला या ठिकाणी चालू राहणार आहे. तर इकडे आपण कोर्सा ब्रँडचे हे संपूर्ण फिटिंग्स वापरतो, कोर्सा आणि ग्रॅव्हिटी. तर या ठिकाणी हे सर्व आपले प्लंबिंगचे फिटिंग्स असतात. त्याच्यानंतर सिंक देखील आपण स्टीलचा. तर ऑनरच्या रिक्वायरमेंटनुसार हे डिझाईन असतात की त्यांना मीडियम साईज पाहिजे, मोठा पाहिजे की छोटा पाहिजे, तर ते मालकांवर डिपेंड आहे. त्यानंतर या ओट्याला देखील एक आपण सिंपल अशी डिझाईन ग्रॅनाईटची केलेली आहे. किचनच्या बाजूला जिन्याच्या खालचा जो पोर्शन आहे लँडिंगच्या तर त्या ठिकाणी एक स्टोअर रूम म्हणून त्यांना यूज करायचा होता, तर त्यासाठी असं त्यांना पोर्शन बनवून आपण दिलेलं आहे. या ठिकाणी किचनचं जे इलेक्ट्रिक वर्क आहे ते ओपन केसिंग पट्टीमध्ये आहे आणि त्यामुळे इथे तुम्हाला सर्व हे इलेक्ट्रिकच्या पट्ट्या दिसत आहेत. आणि हे जे संपूर्ण बोर्ड आहेत तर हे आपण अँकर रोमा किंवा अँकर पेंटा या संपूर्ण ब्रँडचे वापरतो. हे सर्व स्विच वगैरे आहेत ते वायर्समध्ये जर बघायला गेलं तर पॉलिकॅपची वायर असते, तर ती ज्या प्रकारे व्होल्टेज असतं त्या प्रकारे आपण 4 mm, 2.5 mm, त्याच्यानंतर जे 1 mm, 1.5 mm आहेत तर ते आपण या ठिकाणी यूज करतो. फ्रीज आणि जो आपलं मिक्सर वगैरे असणार आहे त्याच्यासाठीचं देखील या ठिकाणी बोर्ड प्रोव्हाइड केलेला आहे. आणि किचनमधलं आपलं सामान ठेवण्यासाठी इकडे लॉफ्ट देखील प्रोव्हाइड केलेला आहे. तर नंतर मालक जे असतील तर ते या ठिकाणी वरती कपाट वगैरे म्हणजे फर्निचर वगैरे करून हे संपूर्ण पॅक करू शकतात. फॅनसाठी या ठिकाणी हुक दिलेला आहे आणि अजून फॅन इन्स्टॉलेशन झालेलं नाही आहे आपलं. तर जे सर्व लाईट्स आणि फॅन वगैरे आहेत या गोष्टी मालकांनी आणायच्या असतात. आम्ही फक्त या ठिकाणी इलेक्ट्रिक पॉईंट्स सर्व करून ठेवतो.
मित्रांनो, हा जो किचन आहे तर या किचनची साईज आहे 11 फूट बाय 10 फूट. तर 11 फूट आपला लांबीला आहे आणि 10 फूट रुंदीला आहे. स्पेशियस असं आहे. अगदी ओट्याचा पोर्शन सोडला तरी या ठिकाणी आपल्याला बाकीचे जे पूर्ण गृहिणी काम करत असतात तर त्यांना फ्रीली मूवमेंट करण्यासाठी भरपूर अशी जागा मिळते. तर त्यामुळे आपण शक्यतो किचन हा स्पेशियस ठेवतो. त्याच्यानंतर या ठिकाणी एक्झॉस्टसाठी देखील या ठिकाणी संपूर्ण कनेक्शन आणि एक्झॉस्ट फिटिंग देखील झालेलं आहे. तर हे सर्व काम आता कंप्लीट झालेलं आहे. किचनला आपण डोअर प्रोव्हाइड करत नाही, पण जर कोणाला पाहिजे असेल तर ते एक्स्ट्रा आयटममध्ये आपण या ठिकाणी लावून देतो. तर त्याला आपण ग्रॅनाईट फ्रेमिंग वगैरे सर्व केलेलं आहे. हॉलची लादी या ठिकाणी वेगळी आहे आणि किचनचा जो पॅटर्न यांनी वेगळा सिलेक्ट केला आहे. किचनमधून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी फर्स्ट फ्लोअरला जाण्यासाठीचा जिना आहे. तर आपण जिन्याकडे नंतर जाऊया. तर पहिल्यांदा आपण जाऊया बेडरूमकडे. तर डाव्या बाजूला या ठिकाणी पहिला बेडरूम आहे आणि या बेडरूमची साईज आहे 11 बाय 12 फूट आणि 11 बाय 12 फूट सफिशियंट म्हणजे भरपूर मोठी साईज तशी आहे. 10 बाय 10 एकदम कमीत कमी साईज होते, पण 11 बाय 12 एकदम कम्फर्टेबल साईज आहे. त्याच्यानंतर याला देखील आपण 4 बाय 4 फुटाच्या 2 खिडक्या या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. सोबत याला स्लायडिंग, त्याच्यानंतर हे संपूर्ण जे ग्रिल आहे तर ते ग्रिल देखील लावलेलं आहे. या ठिकाणी आपण 3 ट्रॅक स्लायडिंग यूज केलं आहे ॲनोडाईजमध्ये. त्याच्यानंतर 2 ग्लास पॅनल आणि प्लस ही एक मस्किटो नेट. तर ही एक मस्किटो नेट आहे आणि हे आहेत आपले 2 ग्लासचे पॅनल. तर हे संपूर्ण ॲनोडाईजमध्ये आपण मटेरियल वापरतो. हा जो बेडरूम आहे या बेडरूमला जे लाईट कनेक्शन आहेत तर ते देखील ओपन केसिंग पट्टीमध्ये आहेत. सेम अँकरचे स्विच बोर्ड आणि त्याच्यानंतर वायरिंग आहे ती पॉलिकॅपची आहे. इकडे AC पॉईंट देखील बेडरूमला आपण एक प्रोव्हाइड केलेला आहे, जेणेकरून भविष्यात AC लावायचं असेल तर या ठिकाणी ते AC लावू शकतात. आणि बेडरूमच्या ठिकाणी फॅन देखील फिक्स झालेले आहेत. लाईट्स देखील आहेत. सर्व सामान ठेवण्यासाठी या ठिकाणी लॉफ्ट देखील आपण प्रोव्हाइड केलेला आहे. विंडोंना आपण ग्रॅनाईट वगैरे सर्व लावलेलं आहे. कलर देखील झालेला आहे सेम. या ठिकाणी आपण प्लास्टर, प्रायमर आणि 2 कोट पेंट या ठिकाणी केलेला आहे. तर हा ड्रीम वॉलचा पेंट आहे आणि प्लास्टिक पेंट आहे. जर तुम्ही आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत, एशियन पेंट आणि ड्रीम वॉल, तर तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. डोअरचं बघायला गेलं तर या ठिकाणी आपण जे पॅनलमध्ये आहेत तर ते डोअर आपण लावलेले आहेत सिंगल पॅनलमध्ये. आणि हे पॅटर्न जे डिझाईनचे पॅटर्न आहेत तर ते मालकांच्या आवडीनुसार असतात. त्याला आपण संपूर्ण कडी स्टीलची हँडल, त्याच्यानंतर पाठीमागच्या साईडला देखील या ठिकाणी कडी, हँडल, या ठिकाणी स्टॉपर आपण लावलेले आहेत. तर या ठिकाणी बेडरूममधून आल्यानंतर येथे एक छोटा पॅसेज आहे. तर या पॅसेजमध्ये या ठिकाणी आहे आपला टॉयलेट बाथरूम आणि छोटासा एक बेसिन आपण इथे प्रोव्हाइड केलेला आहे. बाथरूमचा जो डोअर आहे तर तो आपला फोममध्ये आहे आणि त्याला देखील आपण कडी आणि हँडल लावलेला आहे. आणि या ठिकाणी जर आतमध्ये बघितलं तर या ठिकाणी फ्लोरिंग टाईल्स आहेत, या अँटी स्किड आहेत. सोबत 7 फूट उंचीपर्यंत या ठिकाणी सर्व टाईल्स लावलेले आहेत. आणि ही जी टाईल्सचा पॅटर्न आहे तर तो मालक सिलेक्ट करतात. त्यानंतर या ठिकाणी जेट्स प्रेशर वेस्टर्नमध्ये आपण कमोड दिलेला आहे. फ्लश टँक आहे. याच्यानंतर एक सामान ठेवण्यासाठी या ठिकाणी ग्रॅनाईटचा एक कप्पा करून दिलेला आहे. लोअर्स देखील लावलेले आहेत या ठिकाणी. तर स्लायडिंग किंवा लोअर्स दोघांपैकी तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर इकडे एक मिक्सर देखील आहे आणि गिझरसाठीचं कनेक्शन आपण करून ठेवलं आहे. शॉवर देखील प्रोव्हाइड केलेला आहे आणि गिझरच्या कनेक्शनसाठी या ठिकाणी स्विच देखील आहे, लाईट देखील आहेत. तर असं हे संपूर्ण बाथरूम आहे. तर बाथरूमचा पॅटर्न म्हणजे जे वॉल टाईल्स वगैरे आहेत तर या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सिलेक्ट करू शकता. बाथरूममधून आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला आहे बेडरूम. तर बेडरूमला देखील जो आपला पहिला बेडरूम होता त्याचप्रमाणे या बेडरूमची देखील पूर्ण सर्व कंडिशन आहे. तर हा बेडरूम फक्त 10 बाय 12 फूट लांबी रुंदीचा आहे. दुसरा बेडरूम होता तो 11 बाय 12चा होता. हा फक्त 1 फूट कमी आहे. आणि या ठिकाणी देखील आपण स्लायडिंग विंडो, त्याच्यानंतर जे संपूर्ण डोअर्स वगैरे आहेत ते लावलेले आहेत. आणि इकडून त्यांना जे त्यांच्या दुसरी जी शेड आहे टेम्पररी तर त्या ठिकाणी जाण्यासाठीचा डोअर दिलेला आहे. त्यामुळे इकडची आपण एक विंडो कट केली आहे
बाकी ह्या साईडला व्हेंटिलेशनसाठी विंडो दिलेली आहे. लाईट सर्व ओपन केसिंग पट्टीमध्ये आहे. AC पॉईंट देखील प्रोव्हाइड केलेला आहे. सोबत या ठिकाणी फॅनचं वगैरे देखील काम झालेलं आहे. इकडे लॉफ्ट देखील आपण दिलेलं आहे, जेणेकरून वरती सामान वगैरे तुम्ही ठेवू शकता. इलेक्ट्रिकचे जे बोर्ड आहेत ते सेम आपले अँकर रोमा पेंटामध्ये आहेत आणि वायरिंग आहेत ते पॉलिकॅब वायरिंगमध्ये आहेत. त्यानंतर हा जो पेंट आहे तो देखील सेम सर्व इंटरनल कलर पूर्ण हा सेम आहे. काही जण बेडरूमचा एक भिंत किंवा काही बेडरूमचे जे सिलेक्शन असतात कलरचं ते वेगवेगळं करतात, पण या ठिकाणी आपला संपूर्ण एकच पॅटर्नचा कलर या मालकांनी सिलेक्ट केलेला आहे. लादीमध्ये देखील काही फरक नाही आहे. 2x2च्या विक्टरीफाईड लादी आपण या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. अगदी पॅसेज, हॉल आणि बेडरूम या सर्वांना एकाच टाईपच्या लाद्या आहेत, म्हणजे एकच पॅटर्नमध्ये. फक्त किचनला आपली आणि जो बाथरूम पोर्शन आहे त्याला आपली वेगळी लादी होती. तर इकडून आता आपण जाऊया जिन्याकडे. तर या जिन्याच्या पायऱ्यांना देखील आपण या ठिकाणी ग्रॅनाईट लावलेलं आहे, रायझरला देखील आणि ट्रेडला देखील. आणि साईडचं जे स्कर्टिंग आहे तर ते हॉलच्या ज्या टाईल्स आहेत त्याच टाईल्सच्या पॅटर्नमध्ये या ठिकाणी स्कर्टिंग लावलेलं आहे. त्याच्यानंतर हे रेलिंग तर हे स्टीलमध्ये आहे पूर्ण आणि अगदी मजबूत असं या ठिकाणी आपण स्टीलचं रेलिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार MS किंवा कॉन्क्रीट पडदीमध्ये या ठिकाणी तुम्ही हे रेलिंग सिलेक्ट करू शकता. तर शक्यतो जे इंटरनल स्टेअरकेस असते तर त्याला स्टीलचं रेलिंग एकदम सुटेबल वाटतं. त्यानंतर ही स्पेस देखील आहे. तर हे तुम्ही स्टोर रूम म्हणून या ठिकाणी फर्निचर वगैरे केल्यानंतर स्टोर रूम वगैरे तुम्ही यूज करू शकता. तर आता आपण जाऊया फर्स्ट फ्लोअरवर. तर इकडे आहे आपलं मिड लँडिंग आणि या मिड लँडिंगच्या इथे आपण जवळपास 7 फूट उंचीची एक विंडो प्रोव्हाइड केलेली आहे आणि याला देखील आपण स्लायडिंग सर्व लावलेले आहेत, जेणेकरून या जिन्याच्या पोर्शनला या ठिकाणी पुरेपूर लाईट्स मिळेल. तर आपण आता आलो फर्स्ट फ्लोअरला आणि फर्स्ट फ्लोअरला देखील जे आपलं टॉपचं लँडिंग आहे तर त्याला देखील आपण या ठिकाणी संपूर्ण रेलिंग केलेलं आहे. आणि आता एक छोटंसं एक टचअपचं काम फक्त बाकी आहे आणि त्यासाठीचा आपला कलर देखील आलेला आहे. इकडून आल्यानंतर जशी आपली पूर्ण ग्राउंड फ्लोअरची पोझिशन होती रूमची, त्याच प्रकारे या ठिकाणी सर्व रूमची पोझिशन आहे. पहिल्यांदा आपण लाईट्स लावूया. ओके, तर लाईट्स या ठिकाणी लावलेल्या आहेत. सेम हॉल जो आपला 13x15 फुटाचा होता तसाच सेम आहे आणि त्याला देखील आपण या ठिकाणी मोठ्या अशा 6 फुटाच्या खिडक्या आहे या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि इकडे एक डोअर आहे. या डोअरवरून आपण स्लॅबकडे जातो समोरच्या. पण आता सध्या पाऊस सुरू आहे त्यामुळे आपण आता जाऊया नको. ठिकाणी आपण बंद करून ठेवूया. सध्या बाहेर पाऊस सुरू आहे. तर ही आहे आपल्या हॉलची खिडकी आणि इकडून देखील मस्त असा आपल्याला व्ह्यू बघायला मिळतो. वा, बाहेर पाऊस पडत असल्यामुळे आपण आता या ओपन टेरेसवर जाऊ शकत नाही. पण ही जी हा जो संपूर्ण पॅसेज आहे तर हा ओपन टेरेस आहे. जवळपास 3 फूट रुंदीला आहे आणि या संपूर्ण लांबीला. आणि दुसऱ्या साईडला जो आपल्या किचनच्या वरचा संपूर्ण पोर्शन आहे तर तो देखील आपण ॲज अ ओपन टेरेस म्हणून यूज करतो आहे. तर पावसामुळे आपण थोड्या वेळाने बाहेर पडूया. सध्या आता हे जस्ट बंद करून घेऊया. ओके, तर ज्या मोठ्या खिडक्या आहेत त्याला आपण 4 ट्रॅक या ठिकाणी स्लायडिंग लावलेलं आहे आणि कर्टन्ससाठी देखील संपूर्ण जे स्ट्रक्चर आहे तर ते रेडी करण्यात आलेलं आहे. हे फॅन्स वगैरे अजून लावायचे आहेत. तर ते देवाच्या खोलीत मगाशी बघितले तर ते फॅन सर्व आलेले आहेत. फक्त या ठिकाणी फिक्सिंग करायचं बाकी आहे. सेम ज्या प्रकारे आपल्या ग्राउंड फ्लोअरला रूम पोझिशन्स होत्या त्याच प्रकारे या ठिकाणी देखील रूम पोझिशन्स आहेत. हा जो बेडरूम आहे हा 11x12 फुटाचा आहे आणि जसं आपण ग्राउंड फ्लोअरला काम केलं होतं तसं संपूर्ण या ठिकाणी काम केलेलं आहे. AC पॉईंट्स, त्याच्यानंतर विंडो वगैरे, इलेक्ट्रिक वर्क आणि इकडून देखील समोरच्या रोडचा खूप सुंदर असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. वा, मस्तच. सध्या तर आपण हे बंद करून घेऊया आणि या साईडला आहे आपली बॅक साईड.
तर बॅक साईडला देखील खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि हा जो समोरील बंगला बघताय तर ते देखील आपणच कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. जवळपास याला आता 3.5-4 वर्ष झालेली आहेत या बांधकामाला आणि अजूनही खूप सुंदर असा या बंगलोचा लुक आहे. वा, तर या घराचं काम बघूनच आपल्याला या घराचं काम मिळालेलं आहे. तर ज्यावेळी आमचं इकडे काम चालू होतं त्यावेळी मालक या ठिकाणी संपूर्ण झाडं वगैरे आहेत, प्लांटेशन आहेत, त्यांचं काम चालू होतं, कंपाऊंड वॉलचं काम चालू होतं आणि त्यावेळी आपण इकडे या बंगलोचं कन्स्ट्रक्शन करत होतो. तर त्यानंतर ज्यावेळी या मालकांचा डिसिजन झाला की आपल्याला घर बांधायचं आहे तर ते काम आपल्याला मिळालं. तर सर्व पॅटर्न्स आहेत तर त्या ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअरचे सेमच आहेत या ठिकाणी. तर पहिल्यांदा जे आपल्या बाथरूम सेम जसं ग्राउंड फ्लोअरला आहे तसंच या ठिकाणी संपूर्ण फर्स्ट फ्लोअरला आहे. फक्त या ठिकाणी बाथरूमची जी हाईट आहे ती थोडी कमी आहे कारण या ठिकाणी आपण पूर्ण फिलिंग करून बाथरूमची हाईट वरती केलेली आहे. बाकी जो ओव्हरऑल संपूर्ण लादीचे टाईप्स आहेत, सर्व आपले जे नळाचे कनेक्शन्स वगैरे आहेत, मिक्सर वगैरे आहे, जेट स्प्रे आहे, फ्लश टँक, कमोड, विंडोची स्टाईल, तर या सर्व पॅटर्न आहे ते सेम आहे. अगदी शॉवर, गिझर आणि लाईटचं कनेक्शन. आता जाऊया आपण या बेडरूमकडे. ओके, तर हा देखील बेडरूम आहे आपला 10 बाय 12 फुटाचा आहे आणि आता या साईडने आपण लुक बघूया. तर इकडे बॅक साईडला देखील घरं आहेत. वा, आणि खूप जोरात असा पाऊस या ठिकाणी आता येतोय. खूप सुंदर. चला, तर मित्रांनो आता आपण जे संपूर्ण घर बघितलं आहे तर या घराचं बांधकाम आम्ही सप्टेंबर 2024मध्ये सुरू केलं होतं आणि आता आहे जून 2025 म्हणजे मेच्या एंडिंगला 2-3 दिवसापूर्वी हे काम कंप्लीट झालं आहे. साधारण आपल्याला 9 महिने लागले हे जवळपास 1600 स्क्वेअर फीटचं काम कंप्लीट करायला. शक्यतो आम्ही टार्गेट केलेलं की 7 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल आणि पूर्ण होणार देखील होतं. पण काही गोष्टी असतात म्हणजे बँक लोनसाठी थोडासा उशीर झाला. त्यानंतर जे घराचे काही डिझाईन्स वगैरे होते म्हणजे आता पहिलं जे हे घराचं बांधकाम होतं ते फक्त ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट जिना टोपी आणि एक बेडरूम फक्त होती, बाकी काहीच कन्स्ट्रक्शन नव्हतं. मग त्याच्यानंतर त्यांना डिसिजन करायला थोडासा वेळ लागला की वरती आपल्याला या ठिकाणी हॉल आणि अजून एक एक्स्ट्रा बेडरूम पाहिजे. तर त्या डिसिजनसाठी थोडासा टाईम गेला कारण पूर्ण बजेट सर्व हँडल करायचं होतं, मॅनेज करायचं होतं. तर त्यामुळे या संपूर्ण गोष्टीमध्ये 2 महिने गेले. तर एकूण 9 महिन्यात आपण हे 1600 स्क्वेअर फीटचं काम पूर्ण केलेलं आहे. आता आपण आलो आहोत बाहेरील बाजूने. तर या ठिकाणी हा संपूर्ण आपला चौतर आहे. क्लीन प्रोटेक्शन देखील या ठिकाणी केलेलं आहे. जी आपली फर्स्ट फ्लोअर आणि ग्राउंड फ्लोअरची जी रूम्स वगैरे आहेत तर त्याला देखील एक पूर्ण टेक्स्चर पॅटर्नमध्ये केलेलं आहे. विंडो जर आपण बघितलं तर 3 साईडने आपण या ठिकाणी छज्जा केलेल्या आहेत. सोबत सेफ्टी ग्रिल देखील आहे बाहेरील बाजूने आणि हा जो संपूर्ण कलर आहे तर तो सिंगल कोट प्रायमर आणि डबल कोट कलर. तर ड्रीम वॉलचा हा एक्सटेरियर वेदर कोट आहे. तर याला देखील प्लास्टिक पेंट आहे, पूर्ण वॉशेबल आहे. त्यानंतर जी आपली जिन्याची विंडो आहे तर त्याला देखील आपण पूर्ण बॉक्समध्ये एक पॅटर्न केलेला आहे. सोबत बाहेरून ग्रिल आहे, आतमध्ये एक विंडो आहे. या बाजूच्या देखील पॅरापेट वॉलला जी रोड साईडची आहे तर तिकडे आपण इकडे डिझाईन केलेली आहे. बाहेरील बाजूने आपण या ठिकाणी लाईट्स देखील प्रोव्हाइड केलेल्या आहेत. एक इथे आहे, त्याच्यानंतर एक आपल्या ओपन टेरेसला देखील आहे, बॅक साईडला देखील लाईट्स आहेत सर्व. तर इकडे देखील सर्व ज्या आपल्या खिडक्या आहेत तर त्यांना आपण 3 साईड छज्जा केलेली आहेत. त्यानंतर हे संपूर्ण जे प्लंबिंगचं कनेक्शन देखील आहे तर ते PVC पाईपमध्ये आहे, UPVC CPVC पाईपमध्ये हे संपूर्ण फिटिंग्स केलेलं आहे. वरती 1000 लिटरची पाण्याची टाकी देखील प्रोव्हाइड केलेली आहे. सोबत आता पाऊस आल्यामुळे या ठिकाणी जे पाणी पडतं आहे तर ते आपलं ओपन टेरेसवरचं संपूर्ण पाणी बाहेर येण्यासाठी देखील आपण हे सर्व पाईप्स या ठिकाणी फिक्स केलेले आहेत. त्याच्यानंतर जे आपले फर्स्ट फ्लोअरचं आणि ग्राउंड फ्लोअरचा स्लॅब आहे तर तो ऑफसेट देखील आपण बाहेर काढला आहे जेणेकरून या भिंतीवर जास्त पाण्याचा काही इफेक्ट पडणार नाही आहे. तर इकडे देखील बाहेरून सर्व पेंटिंग वगैरे झालेलं आहे आणि हे संपूर्ण आपलं जे नळाचे कनेक्शन्स वगैरे आहेत तर त्याची संपूर्ण पाईपलाईन आहे. किचनचा जो पूर्ण आउटलेट आहे तर तो या ठिकाणी आपण
जे या ठिकाणी झाडं वगैरे आहेत इकडे आपण दिलेलं आहे आणि आपलं टॉयलेटचा टँक आहे तर तो आधीच एक्झिस्टिंग होता, त्यालाच आपण फक्त या ठिकाणी कनेक्शन केलेलं आहे. तर ओव्हरऑल खूप सुंदर असं या घराचं बांधकाम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. तर मित्रांनो, या भागात आपण या सर्व घराची इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही ठिकाणी केलेल्या कामांची माहिती घेतली. तर हे घराचं काम, ह्या घराचं काम तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कॉल करून नक्की विचारा, कमेंट बॉक्समध्ये विचारा, आम्ही नक्की रिप्लाय देऊ. सध्या एक सर्व लोकांची तक्रार आहे की कॉल लागत नाही, कॉल रिसीव करत नाही. तर मंडळी, सध्या आमच्या जे 3 साईट चालू आहेत, म्हणजे एक आहे दाभोळे, एक आहे चिंदर आणि एक आहे मळई. तर या तिन्ही साईटवर या ठिकाणी नेटवर्कचा खूप मोठा इश्यू आहे. त्यामुळे ट्रॅव्हलिंगमध्ये असतानाच फक्त या ठिकाणी आपले कॉल लागतात. जर समजा कॉल उचलला गेला नाही, रिसीव झाला नाही, तर प्लीज व्हॉट्सअपला रिप्लाय करा. तर आपण नक्की तुम्हाला रिप्लाय करू. कारण दिवसभरात एवढे 40 ते 50 कॉल येतात, त्यामुळे कामाचे कॉल्स असतात. आता आमचा कन्स्ट्रक्शनसोबत इतर देखील व्यवसाय आहे, त्यामुळे तिकडचे कॉलच असतात. त्याच्यामध्ये विसरून जातं कॉल करायला. तर प्लीज रागावू नका. जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला व्हॉट्सअपला नक्की मेसेज करा, आम्ही तुम्हाला नक्की रिप्लाय देऊ. तर ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. अशाच कन्स्ट्रक्शनच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.